नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर बघा मग मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आहे ना जे अंगावरनं आपण म्हणजे माप घेतलं होतं, तर अंगावरनं माप घेतल्यानंतर त्या मेजरमेंट नुसार आपल्याला पेपर कटिंग करायचं आहे। तर पेपर कटिंग करताना आपल्याला कोणते बदल करायचे असतात किंवा कोणते बदल होतात ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल। आणि हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी जे अंगावरनं मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं एक क्लास नंबर 1 असं मी व्हिडिओला वरती थंबनेल वरती टायटल दिलेलं आहे। तर त्या व्हिडिओमध्ये मेजरमेंट घेतलेलं आहे अंगावरचं, तेच मेजरमेंट घेऊन इथे कटिंग करायची आपल्याला। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये ना बॅक साईडचा गळा म्हणजे आपण अंगावरनं माप घेतला तर आपण बॅक साईडचा गळा जसं की 11-12चा गळा असेल तर त्यावेळेस आपल्या मापामध्ये काय बदल होतात आणि त्याच्यानंतर 9-10चा गळा असेल तर त्यावेळेस कसा बदल करायचा, त्याच्यानंतर 6-7-8चा गळा असेल तर त्यावेळेस कोणते बदल होतात, 4-5चा गळा असेल तर त्यावेळेस कसे बदल करायचे, तर ते मी अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। परंतु एकाच व्हिडिओमध्ये नाही सांगणार। तर आज आपण फक्त बॅक साईडचा गळा ना 9-10चा असेल तर त्याच्यामध्ये काय बदल करायचे आणि काय बदल होतात की नाही होत ते मी तुम्हाला अगदी समजावून सांगणार आहे अंगावरच्या मापानुसार। बऱ्याच ताईंची कमेंट असते किंवा एखादा गिराईक आपल्याकडे येतो आणि त्यांचं आपण अंगावरनं मेजरमेंट घेतो आणि त्यावेळेस आपल्याला जर ब्लाऊज कटिंग म्हणजे पेपर कटिंग करायचं असेल, ब्लाऊज शिवायचं असेल तर अशा वेळेस बॅक साईडचा गळा तुमचा 9-10चा असेल तर त्यावेळेस तुम्हाला कोणता फॉर्म्युला वापरून शोल्डरचं माप काढण्यासाठी त्याच्यामध्ये मायनस कसं पद्धतीने करायचं आहे तुम्हाला ते मी अगदी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपले हे अंगावरनं माप घेऊन त्याच्यामध्ये कसे बदल करायचे गळ्यानुसार तर ते सर्व पेपर कटिंग पासून तर टीचिंग पासून तर सर्व आपलं ब्लाऊज म्हणजे पूर्ण संपूर्ण रेडी झालं का ते तुम्हाला सगळं दाखवलं जाईल। तर ते आपण सगळं स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओवरती कंटिन्यू राहा। तर इथे आपण जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये माहिती बघूया। तर इथे मी अंगावरनं माप घेऊन आणि आपलं जे आधीचा क्लास झाला होता तर तेच मेजरमेंट घेतलेले आहे। तर इथे मी सर्व मेजरमेंट लिहून ठेवलेले आहे। ओके, तर परत एकदा तुम्हाला हे मेजरमेंट मी सांगून देते। तर पूर्ण उंची आपण 14 इंच घेतली होती, कंबर आपण इथे 28.5 इंच घेतलं होतं, छातीचं मेजरमेंट 36 घेतलं होतं, अपर चेस्टचं सुद्धा माप घेतलं होतं, परंतु आपण मापामध्ये त्याचा वापर नाही करणार आहोत। ते कुठे वापरायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर अपर चेस्ट 34 साईज आली होती, शोल्डर आपलं इथे 14.5 आलं होतं। तर 36 साईज मध्ये शोल्डर इथे मी तुम्हाला सांगते 36 साईज मध्ये शोल्डर हे कुणाचं 15 पण येऊ शकतो, 15.5 सुद्धा शोल्डर हे येऊ शकतं 36 साईज मध्ये आणि 37 साईज मध्ये। तर 36 साईजचं माप हे जर तुम्ही काढत असेल किंवा तुम्हाला ऑड माप 37 काढायचं असेल तर तुम्हाला तिथे शोल्डर हे कमी जास्त येऊ शकतो। ओके, तर मी तुम्हाला म्हणजे माझ्या अनुभवानुसार मी तुम्हाला सांगते 14.5, 15 आणि 15.5 पर्यंत हे 36 आणि 37 मापामध्ये शोल्डर येत असतं। आर्महोल राऊंड इथे घेतलाय मी 16 इंच, तर इथे पण 15.5, 15, 15.5 आणि 16 इंचापर्यंत आपलं 36-37 साईज मध्ये तुम्हाला आर्महोल राऊंड घ्यायचंय। ओके, तर हे आपलं अंगावरचं माप आहे, परंतु अशा पद्धतीने हे बदल होतात ना ते मी तुम्हाला सांगते। तर पुढचा गळा इथे आपण 5.25 इंचाचा घेतलेला आहे, बाहीची उंची 3 इंच आणि बाही घेर इथे आपण 13 इंच घेतलेले आहे। त्याच्यानंतर इथे मी खाली तुम्हाला काही टिप्स देणार आहे। ज्या वेळेस तुम्ही अंगावरनं माप घेत असाल त्यावेळेस आपल्याला गळ्यानुसार कसे बदल करायचे ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। तर आपला पहिला क्लास घेतला तो आपण अंगावरनं माप घेतला। ओके, आता हा दुसरा क्लास म्हणजे आपण अंगावरनं माप घेऊन पेपर कटिंग कशी करायची, त्याच्यामध्ये काय काय बदल करायचे आणि प्लस त्याच्यामध्ये आपला बॅक साईडचा गळा हा कितीचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अंगावरून माप घेतल्यानंतर 9-10चा गळा असेल तर हे बघा 9-10चा गळा असेल तर त्याच्यामध्ये काय काय बदल करायचे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजावून सांगणार आहे। तर तुम्हाला काय करायचंय, 9-10चा गळा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, नाहीतर कसं आहे 36 साईजचं तर 11-12चा गळा असेल तर त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। म्हणजे 11-12चा गळा असेल किंवा 13चा गळा असेल त्यावेळेस काय बदल करायचे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्याच्यानंतर जास्त स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण 4-5 क्लासेस मध्ये असा हा बदल कशा पद्धतीने होतो ते मी 4-5 क्लासेस मध्ये तुम्हाला हे व्हिडिओ मध्ये अगदी क्लिअर कट सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला हे स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघायचंय, कारण बरेच वेळा अंगावरनं माप घेतल्यानंतर आपल्याला ते समजत नाही। ओके,
तर आता इथे आपण फॉर्म्युला लिहून घेऊया. तर अंगावरनं माप घेतल्यानंतर आपल्याला 9-10चा गळा असेल तर आपल्याला आपल्या छातीचं मेजरमेंट 36 आहे. ओके, तर इथे मी 36 घेतलं, तर त्याच्यामध्ये काही लुजिंग वगैरे ऍड करायची का, बऱ्याच ताईंची कमेंट्स असते. तर इथे 9-10चा गळा आहे, त्याच्यामुळे आपल्याला अंगावरनं माप परफेक्ट घेतलेला पाहिजे आपलं. तर इथे आपल्याला कोणताही बदल करायचा नाहीये. ओके, आणि जरी तुम्ही ब्लाऊज वरनं माप घेत असाल आणि 9-10चा गळा तुम्हाला घ्यायचा असेल तरी सुद्धा तुम्हाला काही बदल करायचा नाहीये. ओके, तर आपण ब्लाऊज वरनं माप घेऊन आणि त्याचा मी तुम्हाला म्हणजे चार्ट प्रत्येक साईज नुसार दिलेले होते. ब्लाऊज वरनं माप घेतल्यानंतर काय काय बदल होतात ते मी तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलं आहे. आणि आता हे आपलं अंगावरनं माप घेतल्यानंतर आपल्याला काय काय बदल करायचे ते मी तुम्हाला आता क्लिअर कट सांगणार आहे. तर 36 साईज असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला लुजिंग वगैरे काहीच ऍड करायचं नाही. तर इथे आपण 0 लिहून देऊया. ओके, इथे आपल्याला काहीच त्याच्यामध्ये ऍड करायचं नाहीये. ओके, ऍड पण करायचं नाही, मायनस पण करायचं नाही आपल्याला. ओके, आता इथे आपण घेणार आहोत 36/4. ओके, तर त्याचं आपलं मेजरमेंट हे किती येणार आहे, इथे 9 इंच येणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण 9 इंच घेतलं. याच्यामध्ये आपला 9-10चा गळा असेल तर आपल्याला काहीच बदल करायचे नाहीयेत. त्याच्यानंतर शोल्डर मध्ये आपल्याला काय बदल करायचे आहेत ते आता इथे आपण बघणार आहोत. हे झालं आपलं छातीचं मेजरमेंट. आता आपल्याला इथे घ्यायचे शोल्डर. तर शोल्डरचं मेजरमेंट कसं काढायचं ते पण आपण बघूया, कारण अंगावरनं माप घेतल्यानंतर शोल्डर मध्ये आपल्याला कशा पद्धतीने 9-10चा गळा असेल तर शोल्डर मध्ये काय बदल करायला पाहिजे, म्हणजे किती कमी करायचं आपल्याला ते पण आपण घेणार आहोत. आपलं इथे शोल्डर किती आलेले आहे, 14.5 इंच. ओके, तर इथे आपण लिहून घेऊया. तर इथे मी केच पेन हा जरा दुसरा वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 14.5 इंच आपला शोल्डर आहे. तर त्याचा दुसरा भाग घ्यायचा आहे आपल्याला. किती येणार आहे त्याचा दुसरा भाग, तर इथे येणार आहे आपला 7.25 इंच दुसरा भाग घेणार आहोत आपण. ओके, 14.5चा दुसरा भाग म्हणजे शोल्डरचा निम्म 7.25 इंच घेतलं. त्याच्यातून आपल्याला वजा करायचं आहे. तर वजा 9-10चा गळा असेल तर तुम्हाला किती करायचं आहे, तर 2 इंच. हे बघा, 9चा गळा असेल तर तुम्हाला काय करायचंय, तिथे तुम्ही 2.5 इंच पण वजा करू शकता किंवा 2.25 इंच पण करू शकता आणि 2 इंच पण. अशा पद्धतीने मी तुम्हाला 3 ऑप्शन देते. तर इथे आपण तुम्हाला लिहून घ्यायचे. ज्यावेळेस मी सांगते त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, इथे मी पुढे लिहून देते. ओके, निम्म घेतल्यानंतर त्याच्यातून आपल्याला इथे वजा करायचंय. 2 इंच पण वजा करू शकता तुम्ही, 2.25 इंच पण तुम्हाला वजा तुम्ही त्याच्यामधून करू शकता. ओके, आता इथे तुम्ही म्हणणार की नक्की 2 इंच घ्यायचं की 2.25 इंच घ्यायचं की 2.5 इंच, तर ते तुम्हाला ठरवायचंय. बऱ्याच वेळा काय, आता मी इथे 36 मेजरमेंट घेतलं तर बऱ्याच वेळा 36 साईज मध्ये 14.5 शोल्डर येईल असं नाहीये. आता हे 14.5 इंच शोल्डर ते कमी आलेले आहे, ते माझं शोल्डर आहे. ओके, आता इथे 36 साईज मध्ये ना 15 इंचचं सुद्धा शोल्डर येतं आणि 15.5 इंचचं सुद्धा शोल्डर येतो. म्हणजे आता मी ब्लाऊज शिवते ना तर मला बरोबर माहिती आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की इथे बदल होतो. जर थोडस याच्यापेक्षा 15 राहिलं असतं ना तर मी इथे 2.25 इंच घेतला असतं आणि 15.5 राहिला असतं तर मी 2.5 इंच त्याच्यातून वजा केला असतं. ओके, निम्म शोल्डर मधून. अशा पद्धतीने तुम्हाला तिथे अंदाज घ्यायचाय. तर इथे मी 2.5 इंच पण लिहून देते अशा पद्धतीने. ओके, तर आता इथे मायनस केल्यानंतर आता इथे तुम्हाला शोल्डर हे किती इंचाचं घ्यायचंय, तर ते आता आपण इथे शोल्डर घेतल्यानंतर त्याच्यामधून आपण हे कन्फर्म करणार आहोत. ओके, तर इथे मी ना 2.25 इंच मायनस करणार आहे. बघा, अशा पद्धतीने. आता मी गळा मागचा किती घेणार आहे, 10चा गळा घेणार आहे. ओके, तर मी 2.25 इंच मायनस करणार आहे. ओके, तर माझं शोल्डर किती येणार आहे, 7.25 इंचामधून 2.25 इंच वजा केल्यानंतर माझं शोल्डर इथे येणार आहे 5 इंच. अशा पद्धतीने हे माझं शोल्डरचं मेजरमेंट असणार आहे. तर शोल्डर आता इथे आपल्याला घेऊन त्याच्यानंतर आपण इथे कटिंग करणार आहोत. तर इथे तुम्हाला हे सर्व मेजरमेंट आहे ना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुम्हाला आहे ना मी कम्युनिटी बॉक्समध्ये म्हणजे युट्यूब वरती मी फोटो याचा अपलोड करेल, तर तुम्हाला ते बघून घ्यायचं आहे की हे मी कशा पद्धतीने शोल्डर मध्ये मायनस केलेले आहे. 9-10चा गळा असेल त्यावेळेस. ओके, तर इथे त्याच पद्धतीने छातीमध्ये किती मायनस प्लस करायचं, तिथे आपण काहीच केलेलं नाहीये. 9-10चा गळा असेल तर याच्याऐवजी तुमचं कोणतं पण मेजरमेंट असू द्या तरी तुम्ही हे फॉर्म्युला वापरू शकता. जसं की तुम्हाला 38 साईजचं काढायचं असेल किंवा 40 साईजचं जरी मेजरमेंट काढायचं असेल तरी तुम्ही हे टोटल फॉर्म्युला त्याच्यासाठी वापरू शकता. ओके, आता इथे आपल्याला मेजरमेंट काढायचं आहे. तर मेजरमेंट घेताना सर्वात पहिल्यांदा आपण पूर्ण उंची घेऊया. ओके,
पूर्ण उंची इथे आपली किती आहे 14 इंच आहे तयार. तर इथे आपण 15 इंचावरती 1 इंच प्लस करायचे, 15 इंचावरती इथे आपण मार्किंग करणार आहोत. पूर्ण संपूर्ण आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण हे आहे ना हा पूर्ण टोटल ब्लाऊज शिवून आणि तो कसा तयार झाला ते तुमच्या बरोबर मी सर्व डिटेल मध्ये शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ वरती कुठेही तुम्ही कोणताही व्हिडिओ स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा, म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता इथे आपल्याला सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. सरळ लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आता आपलं शोल्डर किती आलेलं आहे इथे आपण मायनस केलं. ओके, तर इथे मी तुम्हाला परत सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता माझं इथे 14.5 इंचचं शोल्डर हे किती येणार आहे 7.25 इंच. 7.25 इंच इथे मी मार्किंग केलं. आता त्याच्यातून मी मायनस किती करणार आहे हे बघा, अशा पद्धतीने मायनस किती करायचंय मला 2.25 इंच मायनस करायचंय. तर इथे मी 2.25 इंच हे मायनस केलं निम्म शोल्डर मधून. तर इथे माझं किती आलंय 5 इंच. तर अशा पद्धतीने 5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतलंय. तर इकडे पण 5 इंचावरतीच मी मार्किंग करणार आहे या पद्धतीने. आणि जर तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींना ही शोल्डर पट्टी जास्त पाहिजे असेल, आता इथे मी गळा रुंदी किती ठेवणार आहे 2 इंच ठेवणार आहे. ओके, तर अशा वेळेस तुम्हाला ही शोल्डर पट्टी जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल 3 ची हवी असेल किंवा 2.25 ची तयार करायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला इथे ना 2.25 ऐवजी तुम्ही इथे 2 इंच मायनस करायचंय. हे बघा अशा पद्धतीने 2 इंच मायनस करायचंय. तर अशा पद्धतीने शोल्डर पट्टी जर तुम्हाला इथली जास्त ब्रॉड पाहिजे असेल तर त्यावेळेस तुम्ही इथे कमी मायनस करू शकता. पण जास्त पण शोल्डर हे ठेवायचं नाही, नाहीतर मग आपल्या इथे आर्महोल मध्ये हे फुगा वगैरे येऊ शकतो. आता इथून आपण 2.25 इंच मायनस केल्यानंतर इकडनं तुम्ही बघू शकता आता मी आर्महोल राऊंडचं इथे मार्किंग करून घेणार आहे या पद्धतीने. 5.5 इंचावरती मी इथे मार्किंग केलं. तर ही फिक्स लाईन नसणार आहे आपली, ही जी लाईन आहे ना ही फिक्स नसणार आहे, ती कमी जास्त असू शकतं प्रत्येक साईज मध्ये. ओके, आता इथे मी मार्किंग करून घेतलं. तर इकडनं आहे ना अर्धा इंच आपल्याला अशा पद्धतीने प्लस करायचंय इथे. ओके, म्हणजे क्रॉस बॅक द्यायचंय आपल्याला. क्रॉस बॅक दिल्यानंतर जर आपण इथे 5 इंच घेतलं तर इथे पण 5 इंच घेतलं तर आपल्या इथे छातीमध्ये टाईट होऊ शकतं. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय इथे आहे ना हा जो सेप आहे ना तिरकस अर्धा इंच आपल्याला प्रत्येक मेजरमेंट मध्ये द्यायचंय. ओके, हे झाल्यानंतर आपल्या छातीचं मेजरमेंट किती अंगावरचं मेजरमेंट घेतलेलं आहे तर हे अगदी परफेक्ट मेजरमेंट घेतलेलं आहे. तर इथे 9 इंचावरती मी मार्किंग केलं. ओके, त्याच्यानंतर आपल्याला पुढे 1.5 इंच मार्जिन ऍड करायची प्लस. त्याच्यानंतर मागचा आर्महोल राऊंड आपल्याला इथे द्यायचा आहे तो म्हणजे 1.25 इंचावरती मी इथे मागचा आर्महोल राऊंड देणार आहे. आता इथे आपल्याला फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे हा शेप देऊन घ्यायचा आहे. तर मी अशा पद्धतीने हा फ्रेंच कर्वच्या साहाय्याने इथे व्यवस्थित शेप देऊन घेणार आहे. त्याच्यानंतर इकडे तुम्ही अर्धा इंच खाली यायचंय. तर ह्या पद्धतीने खाली आपल्याला अशा पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपला आर्महोल राऊंड हा किती आहे तर आर्महोल राऊंड आपला इथे 16 आहे. तर आर्महोल राऊंड 16 आहे तर त्याचा निम्म किती येणार आहे 8 इंच. ओके, तर ते 8 इंच आपल्याला इथे घ्यायचंय. त्याचा दुसरा भाग म्हणजे 8 इंच. तर ते 8 इंच आपल्याला इथे मोजून बघायचं आहे. तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपल्याला इथे आर्महोल राऊंड मोजून बघायचंय. तर अशा पद्धतीने हा आर्महोल राऊंड मी इथे मोजून बघणार आहे. तर अशा पद्धतीने हा माझा आर्महोल राऊंड इथे परफेक्ट आलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने 8 इंचचा आपला आर्महोल राऊंड परफेक्ट आलेला आहे. तर मी इथे कशा पद्धतीने मोजलेलं आहे जसं की आपण इथून तुम्ही बघू शकता जितकी शिलाई मार्जिन आहे ना तितकी सोडून आपल्याला इथे आर्महोल राऊंड हा मोजून घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे काय करायचंय फ्रंट बाजूचा आपण कटोरी ब्लाऊजचं इथे मेजरमेंट काढतोय. तर तुम्ही हे प्रिन्स कट मध्ये पण वापरू शकता, फोरटक्स मध्ये पण तुम्हाला ही पद्धत वापरायची. सर्व ब्लाऊज मध्ये तुम्हाला हे लागू होणार. फक्त तुम्हाला बोटनेक ब्लाऊज मध्ये हे म्हणजे ही मेथड वापरायची नाहीये. तर ते पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचंय पुढचा गळा घ्यायचा आहे तो 7.25 इंचचा घेणार आहे. तर अशा पद्धतीने 7.25 इंचावरती इथे म्हणजे 7.25 इंच सॉरी पुढचा गळा आपल्याला इथे 7.25 इंचावरती मार्किंग करायचंय. तर इथे 7 इंचाला दोन लाईन कमी घ्यायचंय. सो अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करून घेत आहे.
आणि खालच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने 2.5 आणि 1 लाईन वरती मी एक मार्किंग करून घेत आहे. इथे परफेक्ट तुम्ही 2.5 इंच घेतलं तरी पण हरकत नाही. अशा पद्धतीने मार्किंग केल्यानंतर इथे राऊंड देऊन घ्यायचंय आपल्याला. राऊंड दिल्यानंतर आता तुम्हाला इथे योगपट्टी घ्यायची, तर योगपट्टी तुम्हाला किती पाहिजे त्याच्यावर डिपेंड आहे. तर इथे योगपट्टी ही 3 इंचाची पण तुम्ही इथे घेऊ शकता. तर मी इथे 3 इंचाची योगपट्टी घेणार आहे. हे बघा ह्या पद्धतीने. तर बॅक साईडला पण 3 इंचावरती एक मार्किंग करून घेते अशा पद्धतीने, म्हणजे फिटिंगच्या साईडने. ओके, तर 3-3 इंचावरती मार्किंग केलं मी. सरळ लाईन इथे ड्रॉ करून घेतली. आता इथे आपल्याला कटोरीचं मेजरमेंट टाकण्यासाठी ना आपल्याला इथे फॉर्म्युला वापरायचा आहे. तर तो फॉर्म्युला म्हणजे आपल्याला इथे घ्यायचा आहे 36/6 द्यायचंय आपल्याला, 6 ने भागायचं आहे. तर इथे बरोबर किती आलं 6 इंच. तर 6 इंचामधून आपल्याला वजा करायचंय अर्धा इंच. तर अर्धा इंच वजा केल्यानंतर इथे आपली कटोरी किती इंचाची येणार आहे 5.5 इंचाची. ओके, अशा पद्धतीने 5.5 इंच घेणार आहोत आपण. तर तुम्हाला हे फॉर्म्युला वापरायचं आहे. त्याच्यानंतर इथून मी 5.5 इंचावरती इकडे मार्किंग करणार आहे. तर ह्या बाजूला सुद्धा तुम्हाला कटोरीचा शेप येत नसेल व्यवस्थित तर इथे पण तुम्हाला 5.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि सरळ लाईन आपल्याला ही ड्रॉ करायची आहे. अशा पद्धतीने ड्रॉ करायची. ओके, ही मी सरळ लाईन इथे मुंड्यापर्यंत ही ड्रॉ करून घेतली. त्याच्यानंतर आता इथे आपल्याला फ्रंट बाजूचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. ओके, तर तो तुम्हाला किती इंचावरती द्यायचा आहे 1 इंचावरती हा मुंड्याचा शेप द्यायचा आहे. आणि ही जी लाईन आहे आतमधची त्याच्यावरती तिथून आपल्याला हा शेप द्यायचा आहे. तर आतील मुंड्याचा शेप हा अर्धा इंचानी थोडासा हा आपला जास्त असतो, कारण तो अर्धा इंचाने आपण खोलगट घेत असतो मागच्या मुंड्यापेक्षा. ओके, या पद्धतीने शेप दिल्यानंतर आपला इथे आता तुम्हाला ऑप्शनल आहे 2 इंचचं पण तुम्हाला ही जी पट्टी आहे ती कमी ठेवायची असेल तर 2 इंचावरती मार्किंग करू शकता. 2.25 इंच आणि 2.5 इंच अशा पद्धतीने 3 मार्किंग केले मी. ओके, जिथून शेप व्यवस्थित जाईल तिथून आपण हा शेप देणार आहोत. इथे 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि इथून खालच्या बाजूने वरती घ्यायचंय आपल्याला 1 इंच. 1 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर आता इथून आहे ना आपली ही लाईन कुठून जाते व्यवस्थित इथून तर इथून. तर अशा पद्धतीने ही मी 2.5 इंचावरती मार्किंग करत आहे. या पद्धतीने डायरेक्ट अशी लाईन ड्रॉ करून घ्या. लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला हा शेप आहे ना तुम्ही फ्रेंच कर्व वापरा. अगदी सोपी पद्धत आहे आणि ही डायरेक्ट अशी स्ट्रेट लाईन ठेवायची नाही, हलकस एक लाईनचा अशा पद्धतीने राऊंड देऊन घ्यायचंय. बघा किती सुंदर असा आपला हा कटोरीचा शेप आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही अर्धा इंच तुम्हाला योगपट्टीचा शेप जास्त असा गोलाकार पाहिजे तर तुम्ही 1 इंच घेऊ शकता, पाऊण इंच घेऊ शकता आणि अर्धा इंच घेऊ शकता. हे पण ऑप्शनल आहे, तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. इथला पण शेप तुम्हाला हा कटोरीचा जास्त फुगीर भाग नको पाहिजे असेल तर तुम्ही इथे 2.5 इंच घ्या आणि 2-2.25 इंच. इथे पण मी हे 3 माप सांगितले आणि इथे पण. तर ते तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचा शेप कुठून व्यवस्थित येतोय त्याच्यावर डिपेंड आहे. ओके, ते तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. तर हे 3 बदल तुम्ही इथे करायचे आणि इथे सुद्धा तुम्हाला मी अर्धा इंच, 1 इंच आणि पाऊण इंच हे बदल करायचे तुम्हाला. तर तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर इथे पाऊण इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे 5.5 इंचावरती एक मी म्हणजे आपण मार्किंग केलं कटोरीची रुंदी, तर त्याचं निम्म घेणार आहे मी 2.5 इंच. अशा पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग केल्यानंतर आता इथे आपल्याला हे मार्किंग केलं ना तिथून हा व्यवस्थित कटोरीचा शेप आपल्याला कटोरीला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे. आता इथे आपल्याला कमरेचं मेजरमेंट टाकायचंय. तर कमरेचं मेजरमेंट टाकताना आपल्याला काय करायचं इथे त्याचा चौथा भाग घ्यायचा. 28.5 आपल्याला म्हणजे किती येणार आहे आपलं 7.25 इंच. 28.5 इंचाचं कंबर आपलं 7.25 इंच येणार आहे. त्याच्यानंतर 1 इंच टक्स घेतला आपण आणि 1.5 इंच आपली मार्जिन ऍड केलेली आहे. ओके, तर हे सर्व मेजरमेंट आपण जे बघतोय ते अंगावरनं माप घेऊन आपण 9-10चा गळा असेल तर त्यावेळेचं हे मेजरमेंट आहे. ओके, आणि बाय चान्स तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्हाला खूप म्हणजे नवीन शिकताना बऱ्याच वेळा काय आपण एकसारखा कपडा दाबत नाही, तर कमी जास्त कपडा दाबला जातो. म्हणजे जास्त कपडा दाबला जात असेल तर तुम्हाला 2 इंचाचं इथे तुम्ही 9.25 इंचावरती सुद्धा तुम्ही कटिंग करू शकता. परंतु काय होतं ना आपण जास्त कटिंग केलं तर इथे घोळ येण्याचा चान्स असतो. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो परफेक्टच कटिंग करायचंय. ओके, आता इथे आपण ही लाईन जॉईंट करून घेऊया फिटिंगची.
आता इथे मी फिटिंगची लाईन जॉईंट करून घेत आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला घ्यायचे अर्धा इंच. बॅक साईडला आपण अर्धा इंच टक्स पासून हा तिरकस कट करतो ना, त्याच्यामुळे आपल्याला इथे पण कट करायचे, नाहीतर आपला हा पुढचा भाग आहे ना तो जास्त येतो. मग परत इथे आपण कट केलं तर आर्महोल राऊंड हा वाढण्याचा चान्स असतो. शक्यतो नाही वाढत इथे, कारण आपण असं तिरकस फिटिंग म्हणजे ही फिटिंगची लाईन आहे ना, तिथेच कट केलं ना तर आर्महोल राऊंड नाही वाढत. परंतु शक्यतो आपण इथूनच बदल करणार आहोत ह्या पद्धतीने. ओके, तर इथे काय करायचं आपल्याला, आता हे बदल करताना काय करायचंय, इथे ना हे आपल्याला दोन लाईन इथे कटोरीवरती, हे बघा अशा पद्धतीने एक कटोरीवरती तुम्हाला दोन लाईन वरती यायचंय. ओके, अशा पद्धतीने दोन लाईन वरती आल्यानंतर आपला जो हा पॉइंट आहे कटोरीचा, इथे मी तुम्हाला नवीन टिप्स सांगते. ही टिप्स मी तुम्हाला आधी सांगितली नव्हती. तर इथे आपला हा सेंटर आहे कटोरीचा, तर तिथून आपल्याला काय करायचंय, इथे ही लाईन घ्यायची. ओके, या पद्धतीने. तर हे कटोरीच आपण इथून कट करणार आहोत. त्याच्यानंतर हा शेप आहे ना, हा आपल्याला डायरेक्ट इथून कट म्हणजे घ्यायचा आहे. म्हणजे डायरेक्ट आपण हा सरळ अशा पद्धतीने घ्यायचं नाही, तर आपल्याला हा इथून थोडस तुम्ही 1.5 इंचावरती येऊ शकता पुढे. 1.5 इंचापर्यंत तुम्ही इथे पुढे येऊ शकता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला हा अर्धा इंच इथून मायनस करायचंय. ओके, तर हे क्लिअर झालं. आणि इथे पण आपण हे कटोरी थोडस वरती घेतलं, कारण तिरकस धाग्यामध्ये आपण कट करतो, त्याच्यामुळे ही कटोरी थोडीशी जास्त येते. ज्यावेळेस हा पार्ट जो असतो, म्हणजे हा जो तुमचा पार्ट असतो कटोरीचा, तर त्याला ही कटोरी थोडीशी एक्स्ट्रा येते. ओके, तर अर्धा इंच पण तुम्ही कट करू शकता. परंतु अर्धा इंचचं काय होतं ना, कधी कधी एखादा फॅब्रिक हा सेम नसतो. ओके, तर एखादा फॅब्रिकमुळे ना ते कमी पडतं. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं, दोनच लाईन कट करायचे, म्हणजे जेणेकरून जरी समजा इथे थोडंफार उरलं कटोरीचा पार्ट, तर ते तुम्ही सरळ इथून टक्स पासून कट करू शकता, परंतु कमी नको पडायला या हिशोबाने आपल्याला कट करायचे. ओके, तर आता इथे आपल्याला काय करायचंय, योक पट्टी आहे ना सेपरेट आपल्याला वाढवून घ्यायची. तर ते मी वाढवून दाखवते. डायरेक्ट इथे वाढवली ना तर मग बॅक साईडची उंची मधून तुम्हाला अर्धा इंच कट करायचं, आठवण राहते का नाही ते प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं. आणि इथे आपल्याला काय करायचंय, फक्त दोन लाईन मी इथे मायनस करणार आहे शोल्डर. हे बघा अशा पद्धतीने मायनस करून घ्यायचंय. आता इथे मी पूर्ण कटिंग करून घेत आहे. आता इथे आपण हे मायनस करणार आहोत ना, इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने हे मायनस करून द्यायचंय. तर अर्धा इंच नाही घ्यायचं शक्यतो. अर्धा इंच ना इथे आपल्याला घ्यायचं असेल ना, तुम्ही डीप गळ्यामध्ये घ्या. म्हणजे डीप गळा म्हणजे जास्त बॅक साईडचा पसरट असेल तर त्यावेळेस तुम्हाला अर्धा इंच डाऊन, किंवा शोल्डर उतरत असेल त्यावेळेस तुम्ही इथे अर्धा इंच डाऊन करू शकता. ओके, त्याच्यानंतर हे पण आपल्याला मायनस करून घ्यायचंय. अशा पद्धतीने मी हे रेड म्हणजे पिंक कलरची लाईन इथे ड्रॉ करत आहे ना, तर इतका भाग आपल्याला हा मायनस करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर हा कटोरीचा पण इथला भाग आपण कट करणार आहोत अशा पद्धतीने. तर इथे मी जिथे जिथे मार्किंग करून दाखवते ते आपल्याला कट करून घ्यायचंय. त्याच्यानंतर आपण हा जो मुंड्याचा इथे राऊंड दिलेला आहे तो पण आपल्याला इथे कट करायचा आहे. ओके, या पद्धतीने आपलं क्लिअर झालं. आणि इथला हा मुंडा आहे ना पुढचा आपण इथे कट करणार आहोत, पण इथे मी लाईन देणार नाही, तर तुम्ही डायरेक्ट बॅक साईडचं आता मी कटिंग करते ना त्या पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपलं हे संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण मेजरमेंट टाकून घेऊया. तर संपूर्ण शोल्डर आपलं हे 5 इंचचं शोल्डर होत आहे. ओके, 5 इंचचं आपण शोल्डर घेतलं. ओके, ही गळारुंदी आपण घेतली 2 इंच. त्याच्यानंतर इथून मी 5.5 इंचावरती एक मार्किंग केलं इथपर्यंत लाईन. त्याच्यानंतर आपण हे जे आर्महोल राऊंड घेतलं ते आपलं संपूर्ण किती इंचाचं होतं, 16 इंचाचं होतं. तर त्याचा आपण दुसरा भाग घेतला ते म्हणजे 8 इंच. तर अशा पद्धतीने 8 इंचावरती मार्किंग केलं. त्याच्यानंतर आपली कटोरी आहे ते आपण बरोबर इथे सूत्र वापरून आणि त्याच्यानुसार आपण 5.5 इंचचं इथे घेतलं. त्याच्यानंतर इथे हे योगपट्टीचा व्यवस्थित आपण इथे पाऊण इंच किंवा 1 इंच, आपण इथे 1 इंच घेऊयात. 1 इंचावरती आपण मार्किंग करून हा शेप घेतला आणि इथे कटोरीचा सेंटर काढला. इथे आपण किती लाईन कट केलंय, हे 2 लाईन. 2 लाईन तुम्हाला हे इथून सेंटर पासून इथपर्यंत मार्किंग करायचे. त्याच्यानंतर हे आपण किती इथे मायनस केलेले आहे ते म्हणजे 0.5 म्हणजे अर्धा इंच. ओके, तर इथे मी लिहून देते अर्धा इंच. अशा पद्धतीने अर्धा इंच. आणि इथे पण खाली मी किती घेतलंय हे पण अर्धा इंच आपल्याला घ्यायचंय.
अशा पद्धतीने इथून डायरेक्ट इथून आपल्याला अर्धा इंच घ्यायचं नाही बरं का. डायरेक्ट आपल्याला ना हा जो इथे फिटिंगची लाईन आहे ना तिथे अर्धा इंच घ्यायचंय. इकडे थोडंसं कमी कमी घ्यायचंय म्हणजे 1 लाईन 2 लाईन अशा पद्धतीने 3 लाईन पर्यंत इथवर आलो आणि त्याच्या पुढे अर्धा इंच अशा पद्धतीने आपण हे सेप दिलेला म्हणजे हे मायनस करत आलेलो आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही म्हणजे मोबाईलमध्ये झूम वगैरे करून तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ओके. तर अशा पद्धतीने आपली ही आहे ना ही फिटिंगची लाईन आहे. तर ही फिटिंगची लाईन आहे. तर आपले हा कटोरीचा हा एक पार्ट झाला. ओके. अशा पद्धतीने हा दुसरा पार्ट झाला आपला आणि ही योगपट्टी येतो तिसरा पार्ट आणि बॅक साईडचा आपला एक आपण कट करणार आहोत तो चौथा आणि बाईचं कटिंग अशा पद्धतीने. तर अगदी डिटेलमध्ये तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका. आता इथे आपण कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने कट करायचंय आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता. तर बॅक साईड आणि फ्रंट साईड एकाच वेळेस आपण इथे कटिंग करणार आहोत. ओके. तर गळ्यानुसार कसे बदल करायचे ते प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कोणताही स्किप न करता बघायचा आहे. सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक साईडचं आर्महोल राऊंडचं कटिंग करायचं आहे इथे. ओके. इथे आता आपलं हे कट केल्यानंतर आता सर्वात पहिल्यांदा आपण फ्रंट बाजूचं कटिंग नाही करणार तर बॅक साईडचं सर्व मार्किंग करून घेऊया आधीच आपण. तर इथे सर्वात पहिल्यांदा मी आर्महोल राऊंडची मार्किंग करून घेते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. कमरेचं मेजरमेंट आपण इथे टाकून घेऊया. तर कमरेचं मेजरमेंट आपल्या इथे 7.25 इंच. 1 इंच आपण इथे टक्स घेतला होता आणि 1.5 इंच आपल्या इथे मार्जिन आलं होतं. ओके. तर अशा पद्धतीने मार्जिन पण घेतलं आपण. आता इथे मी मार्किंग करून घेणार आहे. तर वरच्या बाजूला पण आपलं 1.5 इंचावरती इथे मार्किंग करायचं आहे. तर 1.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय इथे ना आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आपली ही फिटिंगची लाईन आहे. तर हे तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी इथे लाईन ड्रॉ करून घेत आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल की आपलं हे जे मी रेड मार्किंग केलेले आहेत लाईन ड्रॉ केलेले आहेत तर हे आपलं फिटिंगचं आहे. ओके. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी इथे मार्किंग करून घेत आहे म्हणजे परत तुमचं कन्फ्युजन नको. त्याच्यानंतर आपण अजून शोल्डर डाऊन केलेलं नाही. ओके. तर ते आपण नंतर करणार आहोत फ्रंट बाजूचं कटिंग केल्यानंतर. आता इथे मी 2 इंचावरती फ्रंट आणि बॅक साईडची आपली जी रुंदी आहे ना सेम ठेवायची आपल्याला. आणि आता इथे आपण गळा घेणार आहोत तो म्हणजे 10 इंचचा गळा घेणार आहोत. तर 10 इंचचा गळा असेल तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच ऍड करून का अर्धा इंच आपण का ऍड केलं तर इथे आपलं शोल्डर मध्ये अर्धा इंच जाणार आहे. ओके. शोल्डर मध्ये अर्धा इंच घेतल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने आता सपोज आपलं हे शोल्डर मध्ये अर्धा इंच दाबलं जाणार आहे तर आपला हा गळा बघा 10चा शिवून कितीचा होणार मग शिवण्यामध्ये जाणार आपला कपडा अशा पद्धतीने तो कमी होतो. त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय करायचंय अर्धा इंचाने तो जास्त म्हणजे मार्किंग करायचं. आता मी इथे 10.5 इंचावरती मार्किंग केलं. अर्धा इंच शोल्डर मध्ये गेलं तर 10 इंचावरती परफेक्ट मार्किंग आलं बरोबर. त्याच्यामुळे शोल्डरचं पण आपल्याला इथे प्लस करूनच मार्किंग करायची गळ्याची. तर मी इकडे पण 10.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे आणि इकडे मी कशा पद्धतीने मार्किंग 2.5 इंचच घेते. ओके. जास्त डीप गळा नाही घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्ही 2.25 इंच वगैरे वाढवू शकता. हे बघा अशा पद्धतीने 2.25 इंच 3 इंचापर्यंत तुम्ही जास्तीत जास्त आता हे जे मी सांगितलं ना ते जास्तीत जास्त तुम्हाला 3 इंचापर्यंत वाढवायचं आहे ह्या पद्धतीने. म्हणजे मी तुम्हाला दाखवते गळ्याची मी कटिंग लगेच करणार नाहीये तर ते आपण डायरेक्ट ज्यावेळेस अस्तरवरती कट करू ना त्यावेळेस करणार. तर अशा पद्धतीने मी 3 इंचावरती इथे मार्किंग करून दाखवलेलं आहे. तुम्ही 2.5 2.25 3 इंच. त्याच्यानंतर इथे आपण गळा घेणार आहोत ते म्हणजे राऊंड गळा घेणार आहोत. इथे मी गळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपण 2 लाईनचं डाऊन केलं होतं ते पण इथे मार्किंग करून घेऊया. म्हणजे हे आपल्याला अशा पद्धतीने मायनस करायचे जसं आपण फ्रंट बाजूला केलं त्या पद्धतीने. त्याच्यानंतर इथे आपण टक्सची मार्किंग करून घेणार आहोत. तर टक्सची मार्किंग मी करताना फिटिंग पासून सेंटर घेत असते. जर तुम्हाला जास्त फिटिंगच्या साईडला हे टक्स वाटत असेल तर तुम्ही इथून सेंटर काढू शकता काहीच हरकत नाही. परंतु मी फिटिंग प्लस करून सेंटर काढत असते. तर आपलं जे रेग्युलर मेजरमेंट नुसार आहे ना तेच घ्यायचंय कारण तेच योग्य वाटतं मला.
अशा पद्धतीने इथे मी सेंटर काढून घेतल्यानंतर इथे आपल्याला 4.5 इंचचा रेग्युलर आपला जो आहे टक्स तो घ्यायचा आहे. ओके, ह्या पद्धतीने मार्किंग आपण सरळ लाईन ड्रॉ करून घेऊया. दोन्ही बाजूला अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचंय. अर्धा इंच घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपण हे टक्सची मार्किंग केली संपूर्ण 1 इंचाची. त्याच्यानंतर ह्या बाजूला आपल्याला घ्यायचंय, इथे तुम्ही बघू शकता अर्धा इंच वरती यायचंय. तर अर्धा इंच इथे काय यायचंय, हे इथे आपण मायनस केलं तर ते सुद्धा आपलं इथे मायनस करायचंय. जर आपण इथे मायनस केलं नाही किंवा इथे मायनस केलं नाही इथे केलं नाही तर आपला बॅक किंवा फ्रंट साइड ते दोन्ही पार्ट मधून एक पार्ट हा कमी होणार. समजा आपण इथे अर्धा इंच हा प्लस अशा पद्धतीने फ्रंट बाजूला केला नाही तर आपला तुम्ही इथे बघू शकता अर्धा इंच आपलं वाढून गेलेलं आहे. ओके, इथे आपण मायनस केलं तर अशा पद्धतीने असतं. त्याच्यामुळे आपल्याला दोन्ही व्यवस्थित मॅनेज करूनच आपल्याला इथे मायनस करायचंय. आता इथे आपल्याला ना मी इथे ग्रीन कलरचं स्केच पेन वापरते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर हे आपल्याला कट करायचे म्हणजे मायनस करायचं. ओके, तर ह्या पद्धतीने मी इथे ग्रीन कलरची लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर हा टक्स आपल्याला इथे लगेच कट करायचा नाही, तो आपण नंतर शिवणार आहोत. ओके, तर तो कट करायचा, जे कट करायचं आहे ते मी इथे मार्किंग करून देत आहे अशा पद्धतीने. तर आता इथे आपलं हे बॅक साईडचं संपूर्ण इथे कटिंग व्यवस्थित झालेलं आहे. ओके, तर आता सर्वात पहिल्यांदा आपण इथे छातीचं मेजरमेंट टाकून घेऊया. तर छाती आपला आहे 36 साईज, त्याचा आपण चौथा भाग घेतला होता तो म्हणजे 9 इंच. तर 9 इंचावरती इथपर्यंत मार्किंग केलं. 1.5 इंच आपण इथे मार्जिन ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर इथे कंबर अधिक 1 इंच घेतलं होतं. ओके, कंबर अधिक 1 इंच टक्स अधिक 1.5 इंच आपण मार्जिन ऍड केली होती. ओके, तर हे मेजरमेंट आपल्याला सर्व याच्यामध्ये कंबर तुमचं जे असेल ते तुम्हाला घ्यायचंय. ओके, त्याच्यानंतर आता आपलं इथे गळा आपण कितीचा घेतला होता, 10चा गळा घेतला होता. तर त्याच्यामध्ये आपण प्लस अर्धा इंच केलं तर टोटल इथे आपण 10.5 इंचावरती गळ्याची मार्किंग केली. त्याच्यानंतर हाफ शेप दिला. तर हा इथपर्यंत ही जी लाईन आहे ते आपण कुठवर घेतली, 3. तुम्ही 2.5 इंच 2.25 इंच अशा पद्धतीने मार्किंग करू शकता किंवा तुम्ही 3 इंचावरती सुद्धा हे मार्किंग करू शकता जास्तीत जास्त. ओके, तर अशा पद्धती. आणि अजून पसरट करायचं असेल तर ते मी तुम्हाला कटिंग अजून वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, कारण तो आपण जर हा गळा शिवल्यानंतर अशा पद्धतीने मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथपर्यंतच कट करते मी, जास्त नाही कट करत. आता आपण हा टक्स ज्यावेळेस शिवणार, ओके, हे बघा. तर इथे तुम्ही बघू शकता आपण शोल्डर मायनस केलं नसतं तर आपलं इथे अंतर बघा कशा पद्धतीने वाढून जात आहे आपलं. हे बघा, इथे अंतर आपलं इतकं हे होतंय बघा. तुम्ही बघू शकता आपलं शोल्डर ऑटोमॅटिक इकडे जातं आणि ते बरोबर कव्हर करून घेत असतं. त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हा भाग वरती गेलेला आहे आणि हा भाग खाली आलेला आहे. म्हणजे आपली स्ट्रेट लाईन कशा पद्धतीने येणार आहे तुम्ही इथे बघू शकता. स्ट्रेट लाईन आपली ही अशा पद्धतीने येणार आहे. हे बघा, तर हा भाग जर आपण अशा पद्धतीने घेतला असतं तर हे बघा किती तिरकस जातंय इकडे कमरेच्या साईडला तुम्ही बघू शकता. म्हणजे हा भाग वरती जातो आणि फिटिंगची साईड आपली खाली येते, तर ते खूप विचित्र दिसतं. म्हणून आपल्याला हे मायनस करणं खूप गरजेचं असतं. अशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणजे कसे मेजरमेंट मध्ये बदल का करायचे, कुठे कट केलं तर मायनस का केलं, तर त्याचं कारण सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता इथे आपण हे कट करून घेऊया. तर हे मी तसंच ठेवणार आहे. आपण ज्यावेळेस ब्लाउज पिसावरती कट करून त्यावेळेसच डायरेक्ट कट करणार आहोत. इथे फक्त आपण हे शोल्डर आहे ना हे मायनस करून घेऊया किंवा आपण गळाच डायरेक्ट कट करून घेऊया, म्हणजे नंतर पण आपल्याला तसं कट करायचंच आहे. चला ठीक आहे, आपण गळाच कट करून घेऊया. इथे गळा आपण कट करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हे आपलं बॅक साईडचं कटिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर आता फ्रंट बाजूचं आपल्याला कटिंग करायचं आहे. इथे आता इथे आपल्याला सर्वात पहिल्यांदा इथून मी योक पट्टी कट करून घेत आहे. म्हणजे आपली त्याला आपण क्रॉस पट्टी पण म्हणतो. अशा पद्धतीने कट करताना सरळ आपल्याला सर्वात पहिल्यांदा सरळ कट करायची योक पट्टी. ओके,
तर ही आपली योगपट्टी झाली. त्याच्यानंतर आपल्याला काय काय मायनस करायचंय ते सर्वात पहिल्यांदा इथे कट करून घ्यायचंय. तर हे आपलं अर्धा इंच मायनस झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, मुंडा राऊंड फ्रंट बाजूचा आपल्याला कट करायचंय, हे विसरायचं नाहीये. त्याच्यानंतर शोल्डर मायनस म्हणजे शोल्डर उतार दिला होता आपण, तो करायचा आहे. नंतर आपल्याला इथे गळ्याची कटिंग करायची आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला काय करायचं, सर्वात पहिल्यांदा कटोरीचं कटिंग करून घ्यायचंय. कटोरीचं कटिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, इथे जे आपण मायनस केलं होतं ते कट करून घ्यायचंय सर्वात पहिल्यांदा. ओके, या पद्धतीने कट केलं. आता आपल्याला हे दोन्ही योगपट्टी आणि कटोरी कशी वाढवायची ते आपण बघणार आहोत. आता इथे आपल्याला कटोरीचं मेजरमेंट वाढवून घ्यायचंय. तर कटोरी वाढवण्यासाठी मी इथे एक पेपर घेतलाय. तर आपल्याला जितकं पाहिजे तितकं घेऊया. तर एक्स्ट्राचं थोडंसं आपण कट करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आता इथे आपल्याला 36 साईज मध्ये ना कटोरी वाढवताना 1.5 इंचानी वाढवायची इकडे. तर मी इथे 1.5 इंचावरती मार्किंग करून घेत आहे या पद्धतीने. दीड इंचावरती मी इथे लाईन ड्रॉ करून घेतलेली. त्याच्यानंतर आपली जी बेसिक इथे आपण कट केलेली कटोरी ती आपल्याला इथे घ्यायची, ती जशीच्या तशी इथे ड्रॉ करायची आहे. जशीच्या तशी इथे आपण ड्रॉ करून घ्यायची. कुठेही कमी जास्त आपल्याला इथे मार्किंग करायचं नाहीये. आणि सेंटर पण आपण इथे काढून घेतलेला आहे या पद्धतीने. आता इथे आपल्याला काय करायचंय, खालच्या बाजूला 1.5 इंचानी वाढवायची आपल्याला. 28 साईज किंवा 29 साईज असेल ना, किंवा 30 साईज मध्ये थोडस इथे हा 1.5 इंचाऐवजी ना मी थोडस कमी घेते. तर ते पण मी तुम्हाला सांगेल नंतर. तर आता हा टेप ना इथून आपल्याला ह्या बाजूला 1.5 इंच वाढवायचं आहे ना, तर टेप व्यवस्थित ही लाईन जी आहे ना ती व्यवस्थित सरळ बघायची आणि मग आपल्याला हा टेप ठेवायचा आहे. आणि मग 1.5 इंच जिथे येत असेल तिथे आपल्याला मार्किंग करायचंय. त्याच्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंच अशा पद्धतीने हुकायसाठी घ्यायचंय. त्याच्यानंतर आपलं हे मार्किंग किती आलेलं आहे इथे 4 इंच एक लाईन. तर 4 इंच आणि एक लाईन आपल्याला इथे मार्किंग करायचंय. आणि इथून ही लाईन ड्रॉ करायची 1.5 इंच बरोबर. इकडे आपण 1.5 इंच घेतलं होतं. त्याच्यानंतर इथे वरच्या बाजूला आपल्याला अर्धा इंच यायचंय. ओके, अर्धा इंचावरती इथे मार्किंग केल्यानंतर अशा पद्धतीने कटोरीचा शेप आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. जसा आतील शेप आहे ना त्याच पद्धतीने हा बाहेरील पण शेप येऊ द्यायचा. तर इथे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, हे दोन्ही पॉइंटला आपल्याला 1.5 इंच वाढवले तिकडे आपल्याला सेंटर पासून जोडायचंय. ओके, आता हे जोडून झाल्यानंतर आपण कट करून घेऊया. तर इथे आपण कोणकोणता भाग कसा वाढवलेला आहे ते तुमच्या लक्षात म्हणजे आलं असेल. तर त्याची पण मी तुम्हाला इथे व्यवस्थित मार्किंग करून देते म्हणजे तुमच्या लक्षात राहील. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपला आता इथे शिलाईमध्ये किती जाणार आहे, तर इथून आपला हा अर्धा इंच अशा पद्धतीने जाणार आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. ओके, अर्धा इंच आणि इकडे आपलं हे अर्धा इंच अशा पद्धतीने हुकायसाठी जाणार आहे. ते आपल्याला इथे मी डॉट डॉट मध्ये काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तुम्ही इथे बघू शकता. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, टकची मार्किंग करायची. तर टकची मार्किंग करताना ह्या पद्धतीने आपल्याला करायची. तर हलकसं थोडंसं तिरकस जाते बघा. हे असं ना एखाद्या मेजरमेंट मध्ये होत राहतं तर घाबरण्यासारखं काहीच नाही. थोडंसं हलकसं एक लाईनचं तिरकस जातं. तर ते आपल्याला काय करायचंय, ते कट करून घ्यायचंय. हे बघा या पद्धतीने. त्याच्यानंतर 2.5 इंच आपल्याला इथून आपल्याला मार्किंग करायचंय. हे बघा अशा पद्धतीने 2.5 इंचावरती इथे मी मार्किंग करून घेत आहे. आणि इथे टकची उंची तुम्ही 3 इंच, 2.25 इंच इथे घेऊ शकता.
तर इथे मी 2.25 इंच घेणार आहे टक्सची उंची, किंवा 3 इंच पण तुम्ही इथे घेऊ शकता. इथे नॉचेस वगैरे लावून घ्यायचे आहेत तुम्हाला. जर तुम्हाला टोक कमी हवं असेल 3 इंच 3.25 इंचावरती मार्किंग करू शकता तुम्ही इथे. आणि आपली ही संपूर्ण टक्सची उंची झालेली आहे. तर थोडंसं सेंटर आपला इकडे सरकलेला आहे किंचित. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला हे कटोरीचं मेजरमेंट काढायचं आहे. तर बेसिक कटोरीपासून आपली ही वाढीव कटोरी झालेली आहे. तर हिला आता आपण नाव देऊया वाढीव कटोरी. ओके, आणि ही आपली मूळ कटोरी म्हणजे बेसिक कटोरी होते. अशा पद्धतीने आपलं हे बदल झालेलं आहे. आता इथे आपल्याला जी योगपट्टी आहे ना ती वाढवून घ्यायची. तर योगपट्टी अशा पद्धतीने आपल्याला इथून अर्धा इंच वरच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचंय. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता अर्धा इंच मी खालच्या बाजूने मार्किंग करून घेत आहे. आणि अर्धा इंचावरती आपल्याला इथे आहे ना एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. मी एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे इथे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचंय, या पद्धतीने अर्धा इंचावरती जे आपण मार्किंग केलं, थोडीशी इथे आपली लाईन ही तिरकस आलेली आहे. तर ती आपण सरळ थोडीशी ड्रॉ करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने. आता इथे आपल्याला ही योगपट्टी आहे ना जशीच्या तशी इथे ड्रॉ करून घ्यायची. अर्धा इंच आपण का वाढवली, तर ते आपल्याला शिलाई देण्यासाठी. ओके, बघा तुम्ही बघू शकता. तर आता हे अर्धा इंच खाली घेतलं ना तिथपर्यंत आपल्याला हे घ्यायचंय. तर इथे आपण आता योगपट्टीमध्ये कोणती मार्जिन वाढवलेली आहे, तर ही मार्जिन आपण इथे वाढवून घेतलेली आहे. तर इथे मी मार्किंग करून देत आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता इथे आपण कट करून घेऊया. हे बघा, या पद्धतीने आपली ही जी मूळ योगपट्टी होती त्याच्यापासून आपली ही वाढीव योगपट्टी आहे. ओके, योगपट्टी किंवा तुम्ही क्रॉस पट्टी ही म्हणू शकता त्याला, अशा पद्धतीने. तर आता इथे आपण हे संपूर्ण अंगावरनं माप घेऊन आपण इथे संपूर्ण कटिंग केलेली आहे. तर आता फक्त आपलं कटिंग कोणतं बाकी आहे, बाहीची कटिंग बाकी आहे. ओके, तर बाहीची कटिंग आणि आपण हे जे पेपर पॅटर्न काढलेले आहे ते अस्तरवरती कसं कट करायचं ते आपण एकाच वेळेस बघणार आहोत. कारण व्हिडिओ जास्त मोठा झालेला आहे त्याच्यामुळं म्हणजे कसं आहे, जास्त पण मोठा व्हिडिओ हा कंटाळवाणी वाटतो. म्हणून आपण अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने, कसं आहे हे मिक्स होणार सर्व, म्हणून बाईचं कटिंग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. आणि अस्तरवरती पण संपूर्ण बाईचं कटिंग झालं का ते ठेवून आणि अस्तरवरती कसं कट करायचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघत जा आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघा. अंगावरतीहून माप घेतल्यानंतर कटिंग करताना, गळ्यानुसार कटिंग करताना कसे बदल करायचे ते आपण डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने क्लास 1 क्लास 2 अशा पद्धतीने बघणार आहोत. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला इथे समजला असेल आणि काही शंका असतील तर परत तुम्ही मला विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.